पुढला फोन आपण घेतोय सुनील पाटील यांच्या जळगावहून. बोला. हा बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. मॅडम दोघांना माझा नमस्कार. नमस्कार मॅडम, माझं बाळ 1 वर्षाचं आहे आणि ते ऍब नॉर्मल आहे. बर, पुढला तुमचा सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतोय. तिला मागे 2 महिन्यापूर्वी फिटचे झटके आले होते आणि तिला आता सध्या धुंद्र दिसतंय आणि हातपाय कडक करते. हातापायात कंपन आहेत, तर याच्या होमिओपॅथिक मध्ये काही औषधं आहेत का? आणि ते होमिओपॅथिकच्या उपचाराने बरं होईल का या हिशोबाने आम्ही आपणाकडे कॉन्टॅक्ट करतोय, तरी आम्हाला समाधान मिळावं. छोट्या बाळाचा खूप प्रश्न आहे. आपण आज खरं तर बोलतोय तणाव मुक्तीबद्दल, पण तरी सुद्धा छोट्या बाळाचा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला. तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता? थोडक्यात आता पण सांगितलं की इपिलेप्सी ही आजार हा बेसिकली आपल्या ब्रेन मध्ये एक्सेसिव्ह एक्साइटेबिलिटी किंवा केमिकल चेंजेसमुळे होतो आणि मेडिसिन्स घेतल्यामुळे तेवढ्यापुरता ते एक्साइटेबिलिटी कमी होऊ शकते. पण मुळात त्या मुलाचा एक्साइटेबिलिटी ही जेनेटिक्स पासून असते. त्याच्या अनुवंशिकता किंवा त्याच्या नेचरमुळे, त्याच्या स्वभावामुळे, त्याची हायपर एक्साइटेबिलिटी किंवा त्याला एखादा काहीतरी कॉज फाइंड आउट, ट्यूमर वगैरे असेल त्याच्यामुळे, म्हणजे परीक्षणाअंतर्गत त्याच्या उपचाराची पद्धती ठरवता येते आपल्याला म्हणता. आणि त्याप्रमाणे ॲलोपॅथिक उपचारांचे जसे साईड इफेक्ट होतात, दुष्परिणाम होऊ शकतात, तसे होमिओपॅथिक औषधाचे दुष्परिणाम होऊ शकतात का? जरूर होतात. आणि चुकीची औषधं घेतल्यावर आपण बघतोच आहोत की काही बाजारात मिळणारी ही औषधं असतात ती सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट देतात. फॉर एक्झाम्पल, एका आजाराला डायबिटीस, ऍसिडिटीसाठी होमिओपॅथिक औषधं मिळतात, तर ती तेवढ्यापुरता घेतल्यानंतर परत जॉईंट पेन होतो. आपण तो चार्ट बघितलाच. तर अशी औषधं सप्रेस करू शकतात. किंवा लहान मुलं जी असतात ती होमिओपॅथिक औषधं चुकीच्या पद्धतीने घेतात की सर्दी खोकला निघून जातो त्यांचा, पण मग ती लठ्ठ होतात, स्लो होतात, मंद होतात, अभ्यासात लक्ष कमी येतं, खोटं बोलायला लागतात. म्हणजे असे इतकेही दुष्परिणाम होऊ शकतात. कारण का ज्या मेडिसिन ऍक्शन करत असतील त्या रिॲक्ट पण करत असतील आणि त्याचे जरूर इफेक्ट आहेत. आणि म्हणूनच मी फोनवर जे औषधं सांगू शकत नाहीयेत, पण मी तुम्हाला सांगते की होमिओपॅथिक राईट पद्धतीने औषध आपण घेतलं तर त्याचे चांगलेच परिणाम आहेत, पण चुकीच्या पद्धतीने गेलं त्याचे अतिशय दुष्परिणाम वाईट आहेत. होमिओपॅथी बद्दल आणखी एक गैरसमज असा आहे की बराच काळ ही औषधं घ्यावी लागतात. आणि दुसरं असं की कॉफी न घेणं, कॉफी घ्यायची नाही, कांदा लसूण, कच्चा कांदा, कच्चा लसूण खायचा नाही. तर हे असं नेमकं काय? या 3 गोष्टींबद्दलच होमिओपॅथीमध्ये का बंधन आहे? काही औषधं अशी जी बनवलेली असतात की ती न्यूट्रलाइज होतात कॉफीनी वगैरे, तर ती प्रत्येक औषधासाठी असं नाही म्हणता येणार. कारण का आपल्याकडे बघितलं तर साऊथ इंडियन पेशंट्स पण पुष्कळ आहेत आणि ते रोजच्या कॉफी घेतात. तर काही जे मेडिसिन्स असतात तर त्यांना आम्ही सांगतो की कॉफी वगैरे घेऊ नका. आणि बंधनं अशी पुष्कळशी नाही आहेत की फक्त आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की ट्यूब परफ्यूम वगैरे लावू नका, ते सगळं आहे. आणखीन कच्चा कांदा, कारण का ही खूप स्ट्रॉंग असतात. बेसिकली होमिओपॅथिक हे मेडिसिन्स हे फार छोट्या गोळ्या असतात, त्या जिभेवर ठेवलेल्या असतात आणि त्या डायरेक्टली आपल्या नर्व्हमध्ये ऍब्झॉर्ब झालेल्या असतात. त्या स्ट्रॉंग स्मेलिंग, आपण एखादा गोष्ट घेतली कांदा किंवा काय लोक आणि त्याच्यानंतर मेडिसिन खाल्लं तर थोडंसं न्यूट्रलाइज होतं, पण सगळ्याच बाबतीत नाहीये. कुठल्या मेडिसिन? आपण मगाशी बोलत होतो की तुम्ही ही क्लिपिंग दाखवणार होता लॅपटॉपवर की चेहराही बदलू शकतो, ताणतणावांमुळे चेहरा बदलू शकतो आणि ट्रीटमेंट नंतर तो चेहरा पूर्ववत होऊ शकतो. याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी तेच म्हणते की जसे तुमचे आचार, विचार, त्यामुळे त्याची चेहऱ्याची ठेवण. एखादा माणूस आपण चेहऱ्यावरूनच सांगू शकतो की त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा राग, चिडचिड वगैरे. आणि आताच आपण म्हणालो की मानसिक टेन्शन, चिडचिड हे स्वभावामुळे शरीरावर आजार पण येतो. आपण या क्लिपिंग बघू शकतो का? हो हो, राईट. दाखवा तुम्ही. पेन हवाय का? नाही. आता आपण बघा की ही केस पॅरालिसिस होती का, पुष्कळ वर्षापासून मेडिसिन्स घेत होते ते, पण त्याच्या मनाचा कोणी विचार नाही केला होता. शरीराला औषध देत होते आणि जेव्हा मेडिसिन नंतर चेंजेस झाल्यानंतर तिची चिडचिड, तिची शांतता निर्माण जेव्हा झाली तेव्हा तिचं मन बदललं, शरीर बदललं, चेहरा बदलला. दुसरी केस बघू शकता की ही कार्डिओव्हेस्क्युलर प्रॉब्लेम होता आणि मेडिसिन्स घेतलं होतं, मेडिसिन नंतर नेचर चेंज झालं, चेहरा बदलला. आता आपण हा बघतो ल्युकोडर्मा जो हा आजार आहे
हा आजार हा शरीरावर दिसतो बाहेर, पण हा बेसिकली इंटरनल डिसऑर्डर आहे. म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ मेलॅनिन होतं आणि तेव्हा आपण काय करतो, वरतून ट्यूब लावत असतो. आजार तर खाली आहे, इफेक्ट त्यामुळे होत नाही आणि ह्या मेडिसिन नंतर या मुलीचा कम्प्लीट चेंज होऊ शकतो नेचर. सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेते खूप वर्षापासून. औषधांतर झोप येते, डिप्रेशन येते, सुस्ती वाढत चालली आहे, पण ऍटिट्यूड बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला तिचा, तिच्या जीवनातली उदासीनता चेंज झाली, चेंज होऊ शकतो. हा सायकॅट्रिक केस आहे. बघूया. तर कम्प्लीट सिझोफ्रेनिया आता आपल्याला प्रश्न आला होता. 17 शॉक घेतले आणि नेचर एकदम हे होतं. पेनाने दाखवू शकतो. राईट. आणि हा बघा चेहऱ्यामध्येच कम्प्लीट फरक झालेला आहे. कम्प्लीट फेस मध्ये चेंजेस झालेले आहेत. एकूण म्हणजे ताणतणावाचे उपचार केल्यानंतर पूर्ण तुमच्या शरीरामध्ये मनामध्येही बदल घडू शकतात. मी मगाशी म्हटलं तसं की स्वभावाला औषध नाही असं आपण नेहमी म्हणत असतो, पण हे होमिओपॅथी उपचारामध्ये स्वभावाला पण औषधं आहेत. हो. ही औषधं जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत घेतली जातात? होमिओपॅथिक आपण पहिल्यांदा म्हणालो की स्लो आहे, स्लो नाहीये. स्लो काय असेल तर आम्ही डॉक्टर स्लो आहेत बेसिकली असं म्हणायला हरकत नाहीये. कधी कधी आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये 2000 ते 3000 औषधं आहेत. तर प्रत्येकाच्या स्वभावावरून त्याचं कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन फाइंड आउट करायचं असतं. तर 2-3 सेटिंग मध्ये युजली आपल्याला मेडिसिन फाइंड आउट होतं आणि ते मेडिसिन दिल्यावर स्वभावामध्ये चेंजेस निर्माण होऊ शकतात. तर होमिओपॅथ स्लो असतात कधी कधी फाइंड आउट औषध करायला. होमिओपॅथीचा इफेक्ट लगेच सुरू होतो. विदिन 15 ते 1 महिन्यात आपल्याला इफेक्ट दिसून येतात. आणि जसं तुमचं नेचर चेंज झालं, तुमचं बघण्याचा दृष्टिकोन झालं, तर कमीत कमी 6 ते 1 वर्षाच्या आतमध्ये पुष्कळ फरक होतो. पेशंटला आम्ही सांगतो की जास्त दिवस औषध घेऊच नका. तुमचं नेचर चेंज झालं, तुमचं मनाची क्षमता वाढली, तुमचा मेंटल डिफेन्स आणि फिजिकल डिफेन्स वाढला, तर तुम्ही औषध बंद करू शकता. म्हणजे ताणतणावाचं नियोजन करणं, ज्याचं त्याला समजायला लागलं की होमिओपॅथीची उपचार पद्धती तिथे आपण थांबवू शकतो. पुढला फोन आपण घेतोय उमेश यांचा. बोला. हॅलो. हा मॅडम. हा हॅलो. बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की होमिओपॅथीमध्ये मानसिक विकारासाठी प्लासिबोचा रोल काय आहे त्याच्यात? काय प्रश्न तुमचा पुन्हा एकदा विचारा. हा, ते डॉक्टर्सना समजेल. हा, म्हणजे आपण जे होमिओपॅथीमध्ये मानसिक विकारासाठी जे ट्रीटमेंट देतो त्याच्यामध्ये प्लॅसिबोचा रोल काय असते? प्लॅसिबोचा रोल काय? प्लॅसिबो म्हणजे या शुगर पिल्स. बेसिकली प्लॅसिबोचा इफेक्ट पुष्कळचा होतो, पण नुसतेच सगळ्याच मेडिसिन प्लॅसिबोनी होत नाहीये. मानसिक आजारासाठी काही तर स्पेशली जे लोक हायपोकॉन्ड्रिक म्हणतात की त्यांना एकच भीती असते की मला हार्ट अटॅक आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि ते 10 डॉक्टरकडे जाऊन असतात आणि कंटिन्युअस ते जाऊन चेकअप करत असतात, इन्व्हेस्टिगेशन करत असतात, पण रिपोर्ट नॉर्मल त्यांचे निघतात. तर अशा वेळेला होमिओपॅथिक मेडिसिन्स त्यांना देऊन कधी कधी त्यांना एक मेडिसिन पुरं होत नाही. ते म्हणतात एका गोळीने एवढ्याशा काय होणार आहे, पण त्या एवढ्या छोट्याशा गोळ्याने खूप काही कमाल दाखवते, आता आपण बघितलंच आहे. पण अशा वेळेला आम्ही थोड्याशा प्लॅसिबो इफेक्ट द्यावा लागतो आम्हाला. त्यांना आम्ही छोट्याशा अशा वेगळ्या प्लॅसिबो गोळ्या असतात तर त्या आम्ही चेंज करून देतो आणि मेन औषधाने त्यांचा इफेक्ट चालू होतो, पण अशा चेंज करून औषध दिल्यावर त्यांना जरूर फायदा होतो.